मित्रांनो, कधी डीमार्टच्या लांबच लांब रांगेत उभं राहून विचार केला आहे का की ही कंपनी नेमके पैसे कसे कमावते? म्हणजे बाहेर 200 रुपयांना मिळणारं तेलाचं पॅकेट इथे फक्त 150 रुपयात कसं मिळतं? काय हे लोक तोट्यात विकतात का? तर उत्तर आहे अजिबात नाही. तर आज मी तुम्हाला डीमार्टचं असं एक सिक्रेट सांगणार आहे जे कदाचित इतर कोणताही रिटेलर तुम्हाला सांगणार नाही. सर्वात पहिला आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे रिअल इस्टेट. 18 वर्षाचा कॉलेज स्टुडंट असो किंवा 40 वर्षाचा संसार चालवणारा माणूस, प्रत्येकाला माहिती आहे की आजच्या काळात भाडं हा सर्वात मोठा खर्च असतो. पण डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी हा संपूर्ण खेळच बदलून टाकला. डीमार्ट कधीही एखाद्या फॅन्सी मॉलमध्ये भाड्याने जागा घेत नाही. ते एकतर जमीन विकत घेतात किंवा खूप दीर्घ मुदतीसाठी लीजवर घेतात. त्यामुळे भाड्यावर जाणारे कोट्यावधी रुपये वाचतात आणि तेच पैसे ग्राहकांना डिस्काउंटच्या स्वरूपात मिळतात. आता येतो त्यांच्या खऱ्या मास्टर स्ट्रोककडे, ज्याला म्हणतात कॅश डिस्काउंट. सामान्यतः मोठ्या कंपन्या माल पुरवतात तेव्हा त्यांना पेमेंट मिळायला 30 ते 60 दिवस लागतात. पण डीमार्ट म्हणतं, मला जास्त डिस्काउंट द्या आणि तुमचे पैसे लवकर घेऊन जा. कंपन्यांनाही रोख पैशाची गरज असते, त्यामुळे त्या अतिरिक्त डिस्काउंट देतात. म्हणूनच इथे MRP हा फक्त एक आकडा बनून राहतो. आणखी एक भन्नाट गोष्ट सांगतो. तुम्ही कधी लक्ष दिलंय का की डीमार्ट मध्ये तुम्हाला 50 प्रकारचे साबण किंवा 100 प्रकारची बिस्किटं दिसणार नाहीत. ते फक्त तेच टॉप सेलिंग प्रोडक्ट्स ठेवतात जे झपाट्याने विकले जातात. यालाच म्हणतात हाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर. सामान दुकानात पडून धूळ खात नाही, ते थेट ट्रॉलीत जातं आणि काउंटर मधून बाहेर पडतं. पैसा अडकत नाही, पैसा सतत फिरत राहतो. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही डीमार्टच्या रांगेत उभे असाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही फक्त सामान खरेदी करत नाही आहात, तुम्ही एका जबरदस्त बिझनेस केस स्टडीचा भाग आहात. कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं आतापर्यंतचं सर्वात मोठं डीमार्ट बिल किती रुपयाचं झालं आहे. आणि हा व्हिडिओ त्या मित्राला नक्की पाठवा जो म्हणतो की बचत करणं खूप अवघड आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि इतरांनाही डीमार्टचं हे सिक्रेट कळू द्या.